नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारकडनं म्हणजे एस-एस-सी साठी नेहमी ह्या व्हॅकन्सी निघत असतात आणि हे ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे, जाहिरात आहे. याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन होणार आहे. याच्यामध्ये जवळपास 21 प्रकारच्या पोस्टसाठी विद्यार्थ्यांना इथे चान्स आहे. ज्या विद्यार्थ्यांचं इथे डिग्री झालेलं अशा विद्यार्थ्यांसाठी. काय आहे सविस्तर जाहिरात बघणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. भारत सरकारचे म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ इंडिया यांच्याकडनं ही नोटिफिकेशन आलंय आणि त्याच संदर्भातील आजचा आपला व्हिडिओ. याच्यासाठी कंबाईन ग्रॅज्युएट लेवलची ही एक्झाम आहे 2025 सालासाठी आणि याच एक्झामसाठी आता ऑनलाईन ॲप्लिकेशन अर्ज मागवण्यात येणार आहेत. आता याच्यामध्ये मित्रांनो जर शेवटपर्यंत तुम्ही बघाल तर इथे नक्कीच तुम्हाला समजणार आहे की डेट ऑफ ॲप्लिकेशन काय आहे. तर आपल्याला 9 जून पासून इथे ॲप्लिकेशन सुरू होणार आहे. ते ॲप्लिकेशन चालणार आहे आपलं जवळपास 4 जुलैपर्यंत. लास्ट डेट काय ॲप्लिकेशनची ती आपल्याला इथे दिली आहे त्यांनी 4/7 पर्यंत. ओके, 4/7 पर्यंत ही लास्ट तारीख आहे. 4/7 पर्यंत तुम्ही म्हणजे 4 जुलैपर्यंत लास्ट डेट ऑफ मेकिंग ऑफ ऑनलाईन पेमेंटची तारीख आपल्याला दिली आहे 5 पर्यंत. बरोबर, 5 जुलैपर्यंत तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करायचं आहे. डेट्स ऑफ विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर करेक्शन इन्क्लुडिंग ऑनलाईन पेमेंट म्हणजे लास्ट जे असणार आहे म्हणजे पेमेंट केल्यानंतर 9 ते 11 तारखेपर्यंत तुमचं जे चलन वगैरे असणार ते जनरेट होणार आहे. याच्यानंतर टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर टियर 1. आता सगळ्यांनाच माहिती आहे ही जी एक्झाम आहे ही टियर 1 आणि टियर 2 अशा 2 प्रकारच्या एक्झाम असणार आहे. त्याच्यामध्ये जे विद्यार्थी टियर 1 साठी क्वालिफाय होतील तेच विद्यार्थी हे टियर 2 साठी असणार आहेत. याच्यामध्ये टियर 1 ची जी एक्झाम असणार आहे ती 13 ऑगस्ट रोजी ही त्यांनी ठेवलेली आहे. डेट सुद्धा दिलेली आहे. अगदी फिक्स असतं. एस-एस-सी म्हटलं म्हणजे अगदी फिक्स. इथे कुठेही कॉम्प्रोमाइज नसतं. ओके, टोल फ्री नंबर आहे. काही लागल्यास तर आपल्याला इथे दिसतं. आता जे काही हे स्टाफ सिलेक्शन कमिशन कडनं या आलेल्या आहेत व्हॅकन्सीज, त्या व्हॅकन्सी आपण अगदी थोडक्यात बघणार आहोत. नंबर ऑफ पोस्ट मित्रांनो तुम्हाला इथे 21 प्रकारच्या पोस्ट आहेत. बघा 22 प्रकारच्या पोस्ट आहेत सब ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर पर्यंत. एक जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळतील. जे काही पे लेवल 7 म्हणजे 44,900 ते 1,42,000 पर्यंत एवढं हे पे लेवल असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास ग्रुप बी च्या जागा आहेत आणि याच्यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर, नंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसरमध्ये इंटेलिजन्स ब्युरोच्या जागा असणार आहेत. मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजच्या जागा असणार आहे. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्समध्ये तुम्हाला जागा असणार आहे. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन म्हणजे जी की आपलं टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचं, इथे तुम्हाला जागा असणार आहेत. अशा अदर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला इन्स्पेक्टरच्या असिस्टंट लेवलच्या जागा असणार आहेत. डायरेक्टर ऑफ इन्फोर्समेंट डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला इथे जागा मिळणार आहे. अतिशय भारी आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असेल, जे की क्लर्क लेवलचा अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांसाठी आणि जे काही सेंट्रलच्या नोकरींसाठी अप्लाय करत असतात त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगली अशी ही संधी आहे. ही चांगली संधी जोडून आली आहे आणि जवळपास इथे या विद्यार्थ्यांसाठी चांगली अशी संधी चालून आल्यानंतर आता विद्यार्थ्यांनी फक्त इथे अभ्यास करण्याची गरज आहे. जीव तोडून अभ्यास करायचा, मन लावून अभ्यास करण्याची गरज आहे. याच्यामध्ये एज रिलेक्शन त्यांनी 18 ते 30 वर्षापर्यंत असणार आहे आणि याच्यामध्ये जे काही पे ऑडिटर वगैरे आहेत यांच्यामध्ये जे की ऑफिसर अंडर CNG म्हणजे कॅग ज्याला म्हणतो आपण. ओके, नंतर ऑफिसर अंडर CGDA यांच्या अंतर्गत, नंतर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत या सगळ्या जागा असणार आहे. ग्रुप सी साठी पे स्केल काय मित्रांनो, तर 29,200 ते 92,300 एवढा मोठा पे स्केल आहे. 18 ते 27 वर्षापर्यंत इथे तुम्हाला एज रिलॅक्सेशन आहे. एज रिलॅक्सेशन मध्ये ओबीसी साठी 3 वर्ष, SC/ST साठी 5 वर्ष असणार आहे आणि एक्स सर्व्हिसमॅन साठी इथे देखील असणार आहे. एक्स सर्व्हिसमॅन साठी देखील त्यांनी इथे आपल्याला दिलंय. आता याच्यामध्ये मित्रांनो एज लिमिट बघा, एज लिमिट आपण दिलंय की 18 ते 27 आणि जे काही कॅन्डिडेट असणार आहे जे एज रिलॅक्सेशन आहे, जसं की आपण बघितलं ओबीसी साठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे आणि PWD साठी 10 वर्ष असणार आहे. तर SC/ST जे काही विद्यार्थी आहेत आपले त्यांच्यासाठी इथे 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे. PWD OBC यांना 13 वर्षाचं, एक्स सर्व्हिसमॅन साठी 3 वर्षाचं इथे
एज रिलॅक्सेशन असणार आहे. त्यामुळे काही घाबरायची गरज नाहीये. अतिशय मस्त फॉर्म ॲप्लिकेशन 9 तारखेला सुरू होणार आहे. 9 तारखेनंतर तुम्हाला इथे तुमचे ॲप्लिकेशन फिल करून ऑनलाईन चलन जनरेट करायचं आहे. याच्यामध्ये मित्रांनो जी काही एक्झाम फी असणार आहे ती एक्झाम फी असणार आहे ₹100 असते याची एक्झाम फी. कारण की जवळपास 113 पानांची ही ॲडव्हर्टाईज आहे. 113 पानांच्या ॲडव्हर्टाईजमध्ये बघा एक गोष्ट आपण बघणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन दिले. आता जे काही क्वालिफिकेशन सुद्धा इथे दिले. ज्युनियर स्टॅटिकल ऑफिसरसाठी बॅचलर डिग्री पाहिजे. ओके, बॅचलर डिग्री ही कंपल्सरी प्रत्येक जे काही असणार आहे त्यांच्यासाठी, ज्या लेवलसाठी असणार आहे त्यांच्यासाठी ही बॅचलर डिग्रीची असणार आहे. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 3 साठी यांनी सांगितलं बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट, कुठल्याही सब्जेक्टमधली तुमची बॅचलर डिग्री इथे चालणार आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची नाही. आणि जे काही या 2 पोस्ट सोडून बॅचलर डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, फक्त बॅचलर डिग्री आहे. म्हणजे फक्त बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल कुठल्याही, मग ती ओपन असो काही असो, तुम्हाला ती तुमची डिग्री चालणार आहे. तिथे कुठलंही तुम्हाला चॅलेंज नाही आहे. त्यामुळे आता ऑनलाईन जे काही हाऊ टू अप्लाय करायचं आहे, जी की नोटीस दिलेली आहे आपल्याला 2/6/2025च्या हिशोबाने, जो की आपल्याला इथे आपण हीच नोटीस वाचत आहोत. नोटीस म्हणजे जे काही आपल्याला जाहिरात आली आहे, या जाहिरातीच्या अनुषंगाने आपल्याला तिथे ॲप्लिकेशन करायचं आहे. ॲप्लिकेशन करताना मित्रांनो तुम्हाला वन टाईम रजिस्ट्रेशन असतंच. बहुतेक विद्यार्थ्यांकडे आपलं SSCचं कॅन्डिडेट जे 10वीच्या मार्कशीटवरनं आणि एक आपण OTP जनरेट करतो, तेच लॉग इन ID आपलं प्रत्येक एक्झामसाठी असतं. फक्त आपल्याला त्या एक्झामवर क्लिक करायचं आणि चलन भरायचं असतं. जे काही नवीन विद्यार्थी असेल त्यांनी आपलं जे काही ॲप्लिकेशन आहे म्हणजे रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे. आता यामध्ये अजून जर आपण खाली गेलं तर फी जसं मी सांगितलं तुम्हाला की ₹100 फी असणार आहे. ₹100च्या वर नसणारे वुमन कॅन्डिडेट्स अँड कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू शेड्यूल कास्ट SC यांच्यासाठी एक्झाम फी नसणारे एक्सेम्प्टेड म्हटलंय त्यांनी, म्हणजे इथे या विद्यार्थ्यांना एक्झाम फी नसणारे. त्यामुळे जे विद्यार्थी SC ST कास्ट आणि वुमन असतील त्यांनी इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऑनलाईन पेमेंट ज्याप्रमाणे सांगितलं आपण 5 जुलैपर्यंत असणार आहे. 5 जुलैपर्यंत तुम्ही तिथे तुमचं ऑनलाईन पेमेंट करून घ्या. आता एक्झामिनेशन सेंटर देखील दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये पण असतात. महाराष्ट्रामध्ये सेंटर जर आपण बघायला गेलं चंदीगड, पणजी, ओके पणजी ओके एक मिनिट कैसे भोपाल बेलगाम ओके. इथे सेंट्रलमध्ये दमन रोजगार, उडुपी, रायचूर, इंदोर, ओके जैसलमेर, हे बघा हा जो रिजन आहे हा आपला पूर्ण गुजरात, महाराष्ट्र, पणजी याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर दिसतंय, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, पुणे आहे, नाशिक आहे. आता हे गुजरातचे, अहमदाबाद गुजरात वगैरे इकडे काही जायची नाही. परत एक अमरावती देखील आहे मित्रांनो. इथे तुम्ही एक्झामिनेशनला जाऊ शकता. अतिशय जवळ असणार आहे, जास्त काही नाही. सब्जेक्ट Tier 1 एक्झामिनेशनसाठी काय इथे आपल्याला मिळणार आहे तर जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग साठी तुम्हाला 25 क्वेश्चन असणार आहे 50 मार्क्ससाठी. जनरल अवेअरनेस असणार आहे 25 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 25 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी. इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन 25 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामुळे याला आपल्याला 1 तास 20 मिनिट एवढा वेळ त्यांनी दिलेला आहे. जवळपास 2 तासाचा वेळ असणार आहे. आणि याच्यामध्ये टियर विल कन्सिस्ट ऑब्जेक्टिव्ह टाइप्स ऑफ मल्टिपल चॉईस ऑफ क्वेश्चन्स अँड देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे 50% डायरेक्टली जर तुमचा एक क्वेश्चन चुकला तर तुमचे अर्धा मार्क तुमचा जाणार आहे. त्यामुळे इथे हीच सगळ्यात मोठी गंमत आहे. त्यामुळे ज्या काही क्वेश्चनचं उत्तर तुम्ही लिहिणार त्याचं उत्तर तुम्हाला फिक्स माहिती पाहिजे. तिथे तुक्का चालणार नाही, तिथे शाळेमधला तुक्का चालणार नाही, एका वाक्यात चालणार नाही. जे येईल तेच लिहा. आणि Tier 1 ची एक्झामिनेशन आहे मित्रांनो. Tier 2 साठी मॅथमॅटिक्स आहे 30 मार्कासाठी, रिजनिंग ॲप्टिट्यूड 30 मार्कासाठी, ओके. नंतर इंग्लिश लँग्वेज असते या सगळ्या आणि कम्प्युटर लँग्वेज असते. सो अतिशय मित्रांनो यामध्ये तुम्हाला चांगली संधी आहे, चांगल्या जागा आहेत आणि या जागांचं सोनं जवळपास 14,000च्या वर जागा आहेत. या सगळ्या जागांचं तुम्हाला
सोनं करून घ्यायचं आहे, जेणेकरून भविष्यात आपल्याला कुठलाही टेन्शन राहणार नाही. एकदा सिलेक्शन झालं म्हणजे आयुष्याचा लाईफ इज एन्जॉय करायचं काम तुम्हाला इथे मिळणार आहे मित्रांनो. अजून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.